गुड मॉर्निंग गाईज. आत्ता आलो आहे मार्केटला 12 वाजता. वाटत तर नाही स्ट्रॉबेरी भेटेल, पण बघूयात, ट्राय करूयात भेटते का नाही. कारण की मी सकाळी फोन केला होता तेव्हा बोलले की ते आपले दरवेळेस घेतो ना आपण टोपल्यातली स्ट्रॉबेरी, ती अवेलेबल नाही आहे. तर बघूयात आता. ते बॉक्समधली मी घेत नाही स्ट्रॉबेरी, कारण की त्यातली अर्धी तर खराबच असते. मार्केटला त्या टाईमला आलो आहे जेव्हा मार्केट बंद व्हायला येतं. जसं काय आपल्या घरचं मार्केट असल्यागत रोजच करतोय मी, असं लेट होतं आहे. चला बघू. स्ट्रॉबेरी तर कुठं भेटली तरी एवढी महाग सांगतील की ते आपल्याला परवडणार नाही. तो एक जास्त मोठा विषय. तुम्हाला मार्केटची एक गोष्ट दाखवतो. हे तो फळं पडलेत नाही, म्हणजे आता याच्यावरती गाड्या वगैरे गेल्यात म्हणून. आता जेव्हा टेम्पोत ना काहीतरी पडतात ना, जेव्हा आंबे वगैरे घेऊन येतात, तर ते काही जण उचलून लोक विकतात. म्हणून जरा आहे ना, महाग भेटल्या तरी गोष्टी फळं वगैरे घेत जा. हे असलं स्वस्त भेटते म्हणून काही घेत नका जाऊ. कारण की मी रोज मार्केटले होते, मला रोज तिथला अनुभव आहे की काय काय करतात लोक ते. आता इथं स्ट्रॉबेरी आहे, पण त्याचा रेट एवढा महाग सांगतील ना की काय विचारलंच नको. मला अनुभव आहे इथला चांगला. हां ठीक आहे, विचारूया त्यातलं. स्ट्रॉबेरी तर घेतली, पण एवढी महाग भेटली ना स्ट्रॉबेरी, आता काय सांगू तुम्हाला. पुदिना तर आहे, लिंबू घ्यायचा आता आपल्याला. लिंबांचे पण रेट असे वाढलेले आहेत ना, सगळ्यांना वाटतं की मार्केटमध्ये स्वस्त भेटतं. भाई काय भेटत नाही. तू जेवढं जास्त घेशील तेवढं स्वस्त भेटेल. थोड्या गोष्टींसाठी मार्केटला येऊ नका. चष्मा घालून तर असं फिरतोय जसं काय हिरोच दिसतोय. ऊन नाही म्हणून घातलाय चष्मा. उगाच नाही तर वाटेल व्लॉगच्या ह्याच्यामध्ये हे करतोय. तो नंतर जसं कायला एवढं खास दिसत नाही आहे. गाडीची सीट आता एवढी तापली असेल ना की झालं आता. घरी जायचं तव्यावर बसल्याची फिलिंग येते. ऊन तर असं आहे, पण तरी सध्या ऊन कमी आहे. 2-3 दिवसापूर्वी एका स्ट्रॉबेरी घेऊन तर आता निघालो आहे मार्केटवरनं गाडीवरती. चला आता पहिलं घरी जाऊयात. आणि पहिली गोष्ट, मी काय एक प्रोफेशनल व्लॉगर वगैरे काय नाही आहे. आत्ता स्टार्ट केली आहे म्हणजे व्लॉगिंग. तर आणि हा चष्मा 2 कारणांसाठी. एक तर ऊन खूप आहे म्हणून घातला आहे, आणि दुसरं म्हणजे आता मी काय बोलते म्हणजे कॅमेऱ्यावरती बोलले तर लोक असे बघतात तोंडाकडे, अरे हा काय करतोय काय बोलतोय, म्हणून घातला आहे चष्मा. आणि जरा कॅमेरा अँगल ॲडजस्ट करा, कारण की एवढं काय मला जमत नाहीत अजूनपर्यंत. अजून हळूहळू चालू आहे, जसं जमल तसं करल. आणि पुण्यामध्ये जास्त करून व्लॉगर्स ते शॉर्ट व्लॉग असतात तेवढेच बनवतात, म्हणजे व्हॉईस ओव्हर देतात मागून. म्हणजे मी तरी बघितले, करत असतील खूप जण यूट्यूबवर. पण आता कसं फेमस व्लॉगर असतील तर लगेच कळतं, पण असे जे छोटे क्रिएटर्स आहेत त्यांचं काय एवढं आपल्याला माहिती नाही. कारण की यूट्यूब वगैरे मी जास्त एवढं चेक करत नाही, कधीच करतो. आणि त्यात पण 2-4 असे व्लॉग म्हणजे ज्यांची नाव आहेत त्यांच्या ह्यातच बघतो आपण. तुम्ही पण जास्त करून तेच बघत असाल. नवीन क्रिएटर्सला लय वेळ लागतो वरती यायला, की म्हणजे एक 100 व्हिडिओ म्हणा, 50 व्हिडिओ बघायचे. कधी हिट झाली तर हिट झाली असं. म्हणून जरा ॲडजस्ट करा. नवीन व्लॉगिंगच्या ह्याच्यामध्ये मी आहे म्हणून. आत्ता आलो आहे आपण आपल्या कार्डच्या लोकेशनवर. तर आपली कार्ड तिथं आहे, तिथून आपल्याला कार्ड घ्यायची इथं. आता आपल्याला काठ इथून तिथपर्यंत ओढत घेऊन जायची, एवढी हिला एक मेहनत आहे. गाडी तर आपण घेतली इथं लावून, पण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो गाडी इथून ते इथं चढवायची वरती उचलायला. तिथं भैयासोबत असतं म्हणून काही एवढं वाटत नाही इथून एवढी वरती घ्यायला गाडी. आता जरा गाडीची साफसफाई करून घेतो, म्हणजे कसं जरा इथं जास्त करून चॉकलेट वगैरेचे डाग पडलेले असतात कालचे, त्याच्यामुळे मग ते एकदा धुवून घ्यावी लागते तेवढं. आता ते करून घेतो पटकन. सेटअप तर आपलं पूर्ण लावून झालं आहे सगळा. असं आपलं कार्ट आहे, आणि इथं आता स्टूल आहे, ते स्टूल लावून घेतो इकडच्या साईडला सगळे. त्यासाठी जरा वेळ जाईल, आता ते घेतो करून पटकन. समोरून असे आपली कार्टचं जरा लुक दिसतो. आता स्टूल वगैरे लावून घेतलेत सगळे. आता बघू कस्टमर कधी येत आहेत. कस्टमर आल्यावरती पुढे व्हिडिओ चालू करू. कस्टमर्स येऊन गेलेत थोडेफार, पण जसे पाहिजे तसे नाही. एकदम सामसूम आहे आज, काही जास्त दिसत नाहीत कस्टमर्स.
आणि आज नेमकी स्ट्रॉबेरी आहे तर कस्टमर नाही आहेत. आता स्ट्रॉबेरी नसली की कस्टमर नुसते स्ट्रॉबेरी करत असतात. अजून एवढा पण कॉन्फिडन्स नाही आला या अँगलला घेऊन मी बोलू शकतो, कारण की कस्टमर वगैरे नाही का शेजारी लय गर्दी आहे. म्हणजे पब्लिक आहे तर ती बघते अशी तोंडाकडे की हा काय करतोय, असं ॲक्टच बसलं गाडीवर, म्हणजे असं सेल्फी वगैरे काढतोय का, असं खूप हे होतंय. तरी बघू. आत्ताच शेवटचे 2 कस्टमर गेले आणि आता आपली फूड कार्ट बंद करायला घेतोय मी. तर आता लय काम आहे, एवढं सगळं आतमध्ये भरायचं. चला करूयात. सगळ्यात जास्त आता इथनं खाली उतरवायला आपटणार फिक्समध्ये, आणि त्यात एकटाच आहे मी. फिक्समध्ये आपटणार ही गाडी आपली आता बंद करून घेतली. कार्ट इथून ठेवली आहे त्या साईडला, आणि आता निघालोय घरी. वातावरण असलं तर मस्त झालं, एकदम मस्त थंड हवा सुटली. पाऊस पडेल असं वाटतंय, पण मी घरी गेल्यावर पडू दे, नाही तर मी अडकून बसत. आजचा व्लॉग इथंच बंद करतो. गुड नाईट. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.